महिलांसाठी आपण घरात खूप काम करतो, दमतो हे दाखवण्याच्या काही उत्तम टिप्स सांगतो. घरात कोणी आपल्याकडे काम करताना पाहिलं रे पाहिलं, की लगेच कपाळावरून मनगट फिरवावे, बरोबर बॉबी डिंपलसारखे. उगाच उठता बसता हुश करावे. मुलांनी काही प्रश्न विचारले तर बाबासमोर असणारे अत्यंत जरुरीचे बरं का यावेळेस. म्हणावे, "बेटा 5 मिनिटे थोड्या वेळाने सांगते हं." म्हणत खुर्चीत जरा टेकून बसावे. वाळलेल्या कपड्यांचा एकदम मोठा ढीग करावा. 4-5 वेळा लगबगीने नुसते सोफ्यावरून बेडवर, बेडवरून परत सोफ्यावर उचलून ठेवावा. शेवटी घड्या करायला घ्याव्यात. समोरच्याला कंटाळा येईपर्यंत करत राहाव्यात. तो उठून मदत करायला आला पाहिजे, ही गती असावी. आलं का लक्षात? नंतर पुढची टीप आहे, सकाळी सगळे आपापल्या कामाला जाईपर्यंत फोन दिसणार नाही अशा जागेत ठेवून द्यावा. हातात घेऊ नये. याने फारच प्रभाव पडतो. नवऱ्याला मधून-मधून फोनबद्दल साधे-सोधे बाळबोध प्रश्न विचारावेत. आपल्याला फोनचा सराव नाही, काही कळत नाही असा विश्वास वाटेपर्यंत प्रश्न विचारल्याने आपण दिवसभर फोन वापरतो असे वाटण्याची शक्यता संपते, बरं का? एखादा पदार्थ YouTubeवर पाहून केला आहे असं आवर्जून सांगावं. रात्री जास्त भात करून सकाळी "अरे, पोहे करणार होते, पण भात उरला आहे" म्हणत सकाळी फोडणीचा भात करावा. अशा सोप्या-सोप्या युक्त्या शोधत राहाव्यात. ध्येय 1 दिवस जेवणाची गोळी बनवायची ठेवावे. बामची डबी, विक्सची डबी कधी हाताने घेऊ नये, कोणाला तरी मागावीच. जुना पेपर का पडला आहे असं ओरडून विचारेपर्यंत समोर पडू द्यावा आणि मला वाचायचं म्हणून ठेवलं आहे असं केविल वाहण्यास हळूच म्हणावं. भाजीच्या वाण सामानाच्या पिशवीला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण असते असे समजूनच ती पकडावी. त्यात भेंडी असली तरी तरी बरं का. मैत्रिणींनी एकमेकांना मदत करावी, म्हणजे एकमेकांकडे गेल्यावर मुद्दाम मोठ्या आवाजात "किती करतेस" असं म्हणावं. छोट्या छोट्या कामांचं कौतुक करावं. अगदी घरातल्यांना आपल्याला हे का दिसलं नाही इतके अपराधीभाव येईपर्यंत स्तुती करावी. मैत्रिणींनी त्याची परतफेड मैत्रिणीच्या घरी आल्यावर करावी. हा आलिखित करावाच करावा. या सगळ्या इतक्या सुंदर सुंदर टिप्स आहेत. ओके. ओके.